नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का? नातं तुटण्यामागे नेहमी मोठी कारण नसतात. कधी कधी फक्त काही शब्द नातं हळूहळू कमकुवत करत जातात. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज. आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. रागाच्या भरात बोललेले शब्द, दुखावल्यावर दिलेली प्रतिक्रिया, हे सर्व त्या क्षणी सामान्य वाटतं, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात ती गोष्ट कायमची कोरली जाते. विशेषतः पुरुषांच्या बाबतीत एक गोष्ट खूप वेगळी असते. अनेक पुरुष त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत. ते रडत नाहीत, ते तक्रार करत नाहीत, ते शांत राहतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वेदना होत नाहीत. त्यांच्या मनालाही दुखतं, फक्त ते दाखवत नाहीत. आणि म्हणूनच काही शब्द असे असतात जे पुरुषांना आतून पूर्णपणे तोडून टाकू शकतात. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत. स्त्रियांनी पुरुषांना कधीच सांगू नयेत अशा काही गोष्टी. हा लेख कुणावर दोष टाकण्यासाठी नाही, तर नातं अधिक समजून घेण्यासाठी आहे. नंबर 1, तू कधीच करू शकत नाहीस. हे वाक्य पुरुषासाठी खूप वेदनादायक असतं, कारण बहुतांश पुरुषांच्या मनात एक मोठी इच्छा असते आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याची. तो मेहनत करत असतो, कधी अपयश येतं, कधी गोष्टी जमत नाहीत. पण जेव्हा त्याला असं ऐकायला मिळतं की तू काहीच करू शकत नाहीस, तेव्हा त्याला असं वाटतं की त्याच्या सर्व प्रयत्नांची किंमत शून्य आहे. तो कदाचित काही बोलणार नाही, पण त्या शब्दांनी त्याचा आत्मविश्वास खूप कमी होतो. नंबर 2, फलाना माणूस तुझ्यापेक्षा चांगला आहे. नात्यात तुलना आली की समस्या सुरू होते. तो बघ किती यशस्वी आहे, तो आपल्या बायकोसाठी किती करतो. अशा प्रकारची तुलना पुरुषाला खूप दुखावते, कारण प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना वेळ लागतो. पण जर त्याच्या प्रयत्नाऐवजी फक्त त्याची तुलना केली गेली, तर त्याला वाटू लागतं की तो कधीच पुरेसा नाही. नंबर 3, तुला माझ्या भावना कधीच समजत नाहीत. खूप स्त्रिया हे वाक्य रागात बोलतात, पण एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचं आहे. पुरुष आणि स्त्रिया भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. स्त्रिया भावना शब्दात व्यक्त करते आणि पुरुष ते आपली भावना कृतीतून दाखवतात. दोघांची पद्धत वेगळी असते. तो कदाचित फार बोलत नाहीत, पण तो तुमच्यासाठी काम करतो, जबाबदारी पेलतो, काळजी घेतो. जर त्याला वारंवार सांगितलं की तुला काही समजत नाही, तर तो हळूहळू प्रयत्न करणं बंद करू शकतो. नंबर 4, माझ्या आयुष्यात तू नसतास तरी चाललं असतं. हे वाक्य कोणत्याही नात्यासाठी खूप धोकादायक आहे, कारण नात्यात प्रत्येक व्यक्तीला एक भावना हवी असते. मी त्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा आहे. पण जेव्हा असं सांगितलं जातं की तू नसतास तरी चांगलं असतं, तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की तो फक्त एक पर्याय आहे. अशा शब्दांनी नात्यातील सुरक्षितता आणि विश्वास दोन्ही कमी होतात. नंबर 5, तू पुरुषच नाहीस. हे वाक्य एखाद्या पुरुषासाठी अत्यंत अपमानास्पद असू शकतं. हे फक्त त्यांच्या वागण्यावर नाही, तर त्याच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उभं करतं. रागात बोललेले असे शब्द कधीकधी आयुष्यभर लक्षात राहतात. नंबर 6, तू कधीच बदलणार नाहीस. कोणालाही कायमचे नकारात्मक लेबल देणं योग्य नाही, कारण प्रत्येक व्यक्ती बदलू शकते. जर एखाद्या व्यक्तीला आधीच सांगितलं की तू कधीच बदलणार नाहीस,
तर त्याला वाटतं की प्रयत्न करण्याचा काही अर्थ नाही. नंबर 7, तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. नात्यात अडचणी येतात, वाद होतात, पण संपूर्ण आयुष्याचा दोष एका व्यक्तीवर टाकणं योग्य नाही. असं बोलल्याने समोरच्या व्यक्तीला अपराधीपणाची भावना येते. नंबर 8, तू इतरांसारखा यशस्वी का नाहीस? यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. काही लोकांना लवकर यश मिळतं, काहींना खूप संघर्षानंतर. जर एखाद्या पुरुषाच्या प्रयत्नापेक्षा फक्त त्यांचा अपयश दाखवलं गेलं तर तो हळूहळू स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करतो. नंबर 9, तू मला आनंदी ठेवू शकत नाहीस. नात्यातील आनंद ही दोघांची जबाबदारी असते. जर संपूर्ण आनंदाची जबाबदारी एका व्यक्तीवर टाकली तर त्याला कायम अपुरेपणाची भावना येऊ शकते. नंबर 10, तू मला कधीच समजणार नाहीस. हे वाक्य संवाद पूर्णपणे बंद करतं. नातं टिकण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा असतो. जर संवादच संपला तर हळूहळू नात्यातील जवळीकी कमी होते. मित्रांनो, नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. कधीकधी फक्त काही शब्द न बोलणंही खूप काही वाचवू शकतं. आपण रागात बोललेले शब्द कदाचित काही मिनिटांनी विसरतो, पण ज्याच्या मनाला ते लागतात तो ते शब्द अनेक वर्ष विसरू शकत नाहीत. म्हणून नात्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रेम फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नसतं. प्रेम समोरच्याच्या मनाचा आदर करण्यात असतं. जेव्हा शब्दांमध्ये संवेदनशीलता असते, जेव्हा मनात समजूतदारपणा असतो, तेव्हा नातं फक्त टिकत नाहीत, ते आयुष्यभरासाठी सुंदर बनतं. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवन असेच ही सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.